नशिबावरती गोष्टी सोडल्या होत्या आणि आज तुम्हाला मेहनतीवरती नशीब सोडावं लागेल. या काही गोष्टी आहेत आणि आज एक साईडला असा संघ आहे जो मेहनत करून वर आलेला आहे. नक्कीच नशीब आणि मेहनत जेव्हा एकत्र जुळून येते तेव्हा घडतं म्हणजे ते यश. आणि आज तुम्हाला पाहण्यासारखं असेल, नक्कीच जोडी तुम्हाला मैदानात दिसते. यस नक्कीच. आणि हा एलिमिनेटर राऊंड आहे. इथे जर जो कोणी हरणार तो या स्पर्धेच्या बाहेर जाणार आणि जो जिंकेल तो पहा इथे सदा 11ला अजून एक संधी आहे खेळण्यासाठी. त्यामुळे सदा 11नी कुठे जायचं नाही. या मॅचमध्ये जो जिंकेल त्याच्याबरोबर सदा 11 नक्कीच खेळणार आहे आणि ती क्वालिफायर मॅच असणार आहे. पाहूया तिथे काय घडते. आणि क्वालिफायर 2ची या नंतरची मॅच असणार आहे, परंतु ही मॅच खूप महत्त्वाची असणार आहे. यामध्ये जो जिंकेल तो पुढे जाईल आणि जो हरेल तो या स्पर्धेतून बाहेर जाईल. एका बाजूला रिलायबलचे साकीर शेख यांचा हा संघ, रिलायबल युनिक चॅम्पियन येल्लो जर्सीमध्ये त्यांना पाहतोय. टॉस जिंकला, त्यांनी फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे ते प्रिशाल ब्लू स्टार संघाला. पाहूया सुहास माने आणि अजय मटकर यांचा हा संघ मैदानात. फलंदाज ओपनिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरले आहेत. राहुल पौडकर आणि राहुल वराडकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते आपल्याला. दोन्ही राहुल मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला राहुल वराडकर ज्याने गेली कित्येक वर्ष विक्रोळीसाठी चांगलं क्रिकेट खेळले आणि आज आयकॉन खेळाडू म्हणून देखील खेळत आहेत, तेच राहुल वराडकर. नॉनस्ट्राईक एंडला आपण त्यांना पाहतोय. आणि जर पाहिलं तर राहुल पौडकर स्ट्राईकवर आहेत. कालच्या दिवसातील शेवटच्या मॅचमध्ये राहुल पौडकर यांनी चांगला परफॉर्मन्स दिला होता. आज देखील आपल्या संघासाठी चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल कारण ही मॅच खूप महत्त्वाची आहे. यस गोलंदाजी मार्को रिजवान खान जे रिलायबल तर्फे गोलंदाजी घेऊन आलेत, पहिलं षटक घेऊन आलेत. आणि ओपनिंग बॅटर राहुल पौडकर स्ट्राईकवर. नॉनस्ट्राईक एंडला राहुल वराडकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. आणि आजच्या दिवसातील मॅच नंबर 3 सुरू होते. एलिमिनेटर राऊंड आहे. यामध्ये जो हरेल तो या स्पर्धेच्या बाहेर जाईल, जो जिंकेल तो नेक्स्ट मॅच सदा 11 बरोबर खेळणार. ती क्वालिफायर नंबर 2 मॅच असणार आहे, याची नोंद घ्या. आणि यानंतर आज या ठिकाणी बेस्ट ऑफ विक्रोळी आणि त्यांच्यासमोर बेस्ट ऑफ कांजूर भांडूप असा सामना देखील आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यामुळे ती देखील ट्रॉफी आपण पाहतोय. यावेळी पहिला चेंडू भिरकावून दिलाय ऑन साईडला. चेंडू जातोय सीमापार. धाव मिळतील त्या 4. येतोय चौकार. स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार पाहायला भेटतो आपल्याला. पहिल्या चेंडूवर हाय हॅलो वेलकम केलंय यावेळी रिजवान यांचा. हा चौकार पाहायला भेटला पहिल्या चेंडूवर चौकार. आणि थोडीशी चर्चा करतात तिथे, जय चर्चा करतायत, कॅप्टनच्या भूमिकेत आहेत. पहिला चेंडू होता. राहुल यांनी आडव्या बॅटने खेळून काढला. ऑनसाईडला खेळाडू नाही कारण पॉवर प्लेचा षटक आहे. एक खेळाडू जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफ रिजनमध्ये, एक खेळाडू जर पाहिलं तर डीप मिड विकेटला आहे. त्याचाच फायदा घेत आहे. त्यावेळी समोरच्या कव्हर्समध्ये दोन्ही खेळाडूंच्या मधून चेंडू निघून जाणार का? 2 खेळाडू पळत आहेत. चेंडू पुढे आणि खेळाडू मागे, परंतु चेंडूला अडवलाय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. ज्या बाजूला चेंडू आहे त्या बाजूला तुम्हाला बॅटिंग करावी लागेल आणि हेच करतायत राहुल पौडकर मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच महत्त्वपूर्ण मॅच आहे. दोन्ही संघांना जिंकणं गरजेचं आहे. एक थेट क्वालिफाय होईल आणि एक थेट डिस्क्वालिफाय होईल. नक्कीच आकाश, स्वागत असेल तुझं देखील माझ्याबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये. आज आयोजक देखील आहेत, कॉमेंटेटर देखील आहेत. आज मॅचेस देखील खेळले. आज मोठा धक्का बसला. पहिलाच संघ त्यांचा बाहेर गेला, त्यामुळे कॉमेंटेटरच्या भूमिकेत. यावेळी पहिला रन घेतला, हलक्या हाताने खेळला ऑन साईडला. दुसरी धाव पूर्ण करणार का? यस, पाहता पाहता दुसरी धाव पूर्ण केली आकाश. नक्कीच सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळते. परंतु तुम्ही पुन्हा एकदा सांगायची तर कालची आठवण आम्हाला पुन्हा एकदा करून देऊ नका. आमचं रूपांतर कधी आयोजकमधून कधी खेळाडू झालं, खेळाडूतून कधी आयोजक झालं आणि त्यानंतर थेट कॉमेंटेटर झालं, हे आम्हाला कधी कळालंच नाही. हे असणारे दुःख आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. परंतु आपण मॅचकडे पुन्हा एकदा वळूया. नक्कीच सुंदर गोलंदाजी देखील दिसते बघा. पॉवर प्लेमध्ये जेव्हा तुम्हाला मोठी फटकी लागत नाही तेव्हा नक्कीच मी म्हणतो श्रेय असतं या गोलंदाजाचं. परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. स्कोरबोर्ड देखील चालता ठेवलेला आहे आणि तुम्हाला चालता ठेवावं लागेल सर. इथे मैदानाच्या आतमध्ये माझ्यामध्ये काहीतरी दुखापत झाली आहे. शूज म्हणजे काय आम्हाला समजत नाही. रिटायर्ड
अच्छा, शूज घेऊन यायचे, रिबॉकचे शूज आणायचे आहेत राहुलचे. रिबॉक, ॲडिडास असे ब्रँडच वापरतात राहुल, त्यामुळे पाहूया ते दुसरे शूज येत आहेत का आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. किती नंबर? आता पायाचं माप घ्यावं लागेल. राहुल वराडकर यांची देखील जे इच्छा आहे, शूज देखील आपण अवेलेबल करायला पाहिजे. हे देखील ऑर्गनायझरचा मोठा पार्ट आहे. 1 वाजेपर्यंत त्यांनी विकेटवरती काम केलं होतं रात्री, आणि अत्यंत बघा आज देखील तुम्हाला विक्रुलन संघातून एक मोठा नावाजलेला असा फलंदाज आहे, जो विक्रुलन संघातून त्यांनी अधिराज्य गाजवलेला आहे. ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आज जबाबदारी स्वीकारताना दिसतोय सचिनजी. पहा, टुर्नामेंटची एंट्री, त्यानंतर आता शूजचा हा फटका देखील राहुल पौडकर यांना पडतोय. आता नवीन शूज घेण्यासाठी पुन्हा एकदा मार्केटमध्ये जावं लागणार, कारण क्रिकेट कुठेही बंद पडलं नाही पाहिजे. त्यामुळे क्रिकेट चालू ठेवायचं असेल तर राहुल तुम्हाला नवीन शूज देखील घ्यावे लागतील. यास कॅमेरामॅन फोकस करू. आता तुम्ही पाहू शकता 2 वेगवेगळे शूज 2 वेगवेगळ्या पायात तुम्हाला पाहायला भेटत आहेत. एका पायामध्ये वेगळा शूज, एका पायामध्ये दुसरा शूज. हे पाहू शकता आपण. बॅलन्स होतंय ना राहुल? पहा, आमचे विशाल जाधव सर्वांसाठी थंडा घेऊन येत आहेत आणि आज त्यांचा पक्षामध्ये प्रवेश होणार आहे. भाऊंनी सांगितलं जर विशालनी प्रवेश केला तरच मी आज संध्याकाळी येणार. पहा, बघून घ्या. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. याचसाठी भाऊंनी नाव घेतलं होतं की विशाल, जर तू माझ्या पक्षामध्ये प्रवेश केला तर मी आज संध्याकाळी येणार. यावेळी डॉट बॉल पाहायला भेटतोय आपल्याला. अच्छा, तेच नक्कीच पहिल्या विकेटचं पतन होतं. 10 या धावसंख्येवर राहुल यांना मैदान सोडावं लागतंय. माझ्या मते राहुल यांचा शूजच लकी होता आणि तो लकी शूज गेला आणि त्यानंतर काय ते राहुल आऊट झाले. हरकत नाही आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ते राम येत आहेत बॅटिंगसाठी आणि राम आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावी लागेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. मैदानाच्या आतमध्ये 10 धावा झाल्यात, 1 गडी बाद झाला आहे. पार्थ म्हणजेच राम येत आहेत बॅटिंगसाठी. यस, प्रज्योत पाटील येत आहेत गोलंदाजीसाठी. बाळा पाटील यांचे सुपुत्र. बाळा पाटील देखील कांजूरमार्गसाठी गेले कित्येक वर्ष चांगलं क्रिकेट खेळतात. मग अंडरम बॉक्स क्रिकेट असून दे, ओरम क्रिकेट असून दे. आई एकविरा संघाकडून
नक्कीच बाळा पाटील यांना खेळताना पाहत असतो आणि त्यांचा सुपुत्र यावेळी खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. लोअर फुल टॉस होता, फ्लिक केला डीपमध्ये, मिड विकेटला खेळाडू आहेत, चुकी झाली. गौरव ढगे तेथे होते, त्यांच्याकडून चुकी झाली. मागील बाजूला चेंडू मार्गस्थ होतोय, चेंडू थांबेल की नाही? यस, चेंडू थांबणार नाहीये, जातोय सीमा पार. धावा मिळतील त्या 4. येतोय स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. या चुका तुम्हाला महागात पडू शकतात. घाई केली गौरव यांनी आणि त्याच घाईचा आपण जर पाहिलं तर 4 धावांमध्ये रूपांतर झालं. 4 धावांनी धावफलक पुढे जातोय. 14 धावा झाल्या धावफलकावर आणि हलक्या हाताने फ्लिक केला होता. लोअर फुलटॉस होता, प्रज्योत आले गोलंदाजी मार्कवर. त्या फुलटॉसचा फायदा घेतला, फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं चेंडूला. हेच करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. सिंगलला डबलमध्ये, डबलला ट्रिपलमध्ये आणि ट्रिपलला सव्वलमध्ये तुम्हाला परावर्तित करायचं आहे. हे क्रिकेट आहे. यावेळी हलक्या हाताने सन्मान दिला, कट केला, गलीमध्ये चेंडू जातो. एकच धाव भेटणार. राहुल यांचा सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटतंय. चौकार आला, त्यानंतर सिंगल. थोडीशी चर्चा दोन्ही फलंदाजाच्या मध्ये काहीतरी सांगतायत राहुल, कारण राहुल यांच्याकडे देखील विक्रोळीसाठी गेली कित्येक वर्ष चांगलं क्रिकेट ते देखील खेळले. त्यामुळे अमोल सरांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलेत आणि तोच अनुभव राहुल या क्षणी आपल्या साथी फलंदाजाबरोबर शेअर करतायत की कसं खेळावं लागेल आपल्याला. यावेळी कवर्सला हा फटका खेळला होता. अगदी लॉंग ऑफ रिझनमध्ये खेळाडू होते, धावत आले आणि एकच धाव पूर्ण केली जाते. यावेळी फुल टॉस होता समोरच्या दिशेने, परंतु चेंडू मात्र जातोय थोडासा वाईडिश लॉंगॉनला आणि झैद तिथे होते. 2 धावा पूर्ण केल्या जातात. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटते दोन्ही खेळाडूंच्या मध्ये. थोडासा हा फटका प्रॉपर खेळला नाही. आखूड टप्प्याचा चेंडू होता, मागील बाजूला खेळायचा होता, परंतु प्रयत्न फसला. हाताला चेंडू लागला आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये हा कॅच, हा झेल पूर्ण केला जातोय आणि राहुल वराडकर यांची खेळी संपुष्टात येते. अजून एका विकेटचं पतन, दुसऱ्या विकेटचं पतन. राहुल यांना डगआउटच्या आश्रयाला परतावं लागतंय. राहुल काहीशे नाराज. एक महत्त्वाचा सामना, आयकॉन खेळाडू आणि अशा वेळी असं घडणं राहुलला अपेक्षित नव्हतं. तेच घडतंय मैदानाच्या आतमध्ये. ऋषी लोखंडे अजून एक चांगला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला भेटतोय, परंतु ऋषी यांच्या खांद्यावर खूप मोठी जिम्मेदारी असणार. ऋषी आणि पार्थ या दोघांनाही फलंदाजी करावी लागणार आहे. नक्कीच तुम्ही आता जो पाहताय फलंदाज जो आलाय बॅटिंगला, अतिशय या पूर्ण स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सगळ्यात असणारा महागडा खेळाडू आहे ऋषी लोखंडे. नक्कीच अष्टपैलू खेळाडू आहे. अष्टविनायक क्रिकेटसाठी खेळतो, विक्रोळी क्रिकेटसाठी खेळतो. एक नवयुवक आहे, पण आज या स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीमधला सगळ्यात मोठा असा अनुभव असणारा फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो, तो म्हणजे ऋषी लोखंडे. पाहूया काय करतो. याच मैदानामध्ये सराव करत असतो, याच मैदानामध्ये घडलाय, याच मैदानामध्ये ओळख निर्माण केली आहे आणि ही ओळख नक्कीच नवीन तरुणला काय संदेश देते पाहण्यासारखं असेल. पण नक्कीच पाहूया मैदानाच्या आतमध्ये ऋषी लोखंडे ज्या पद्धतीने सर्वात हायेस्ट बोली लागली होती ऋषी यांच्यावर. यावेळी आडव्या बॅटने खेळला, डीपमध्ये मिड विकेटला आहेत गौरव ढगे आणि जोपर्यंत थ्रो करतील त्या दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. या एका धावेबरोबर दुसऱ्या षटकाचा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 2 षटकाच्या अखेरीस 2 गडी बाद आणि धावसंख्या झाली आहे ती प्रिशेलम ब्लू स्टार यांची 19 धावा. 19 धावा झाल्यात, 2 गडी बाद झालेत, महत्त्वपूर्ण गडी बाद झाले. दोन्ही राहुल तंबूच्या आश्रयाला परतलेत, परंतु इथून पुढे ऋषी लोखंडे आणि पार्थ यांना फलंदाजी करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये चर्चा चालू आहे, टायमर देखील आमचा सुरू आहे, त्यामुळे लवकरात लवकर डिसिजन घ्या, लवकरात लवकर गोलंदाजी मार्कवर आला पाहिजे याची काळजी घ्या.
असे आकाश पवार या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय. नक्कीच भाऊंचं मार्गदर्शन लाभत असतं आणि त्यांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम घेतले जातात. मग आमची सरावंडी असून दे, आमची दहीहंडी असून दे, आमच्या संस्कृती दिवाळी पहाट असून दे किंवा आमच्या क्रिकेटचा स्पर्धा असून दे. आणि भाऊ देखील तितकेच चांगले आयोजक आहेत. मग मराठी दांडिया असून दे, राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा असून दे, त्यानंतर कोकण महोत्सवचा कार्यक्रम असून दे, अगदी सर्वच कार्यक्रमासाठी, अगदी बिल्डिंगची पूजा जरी असली ना तरी भाऊ त्यांच्या शब्दासाठी आवर्जून तेथे दाखल होतात. म्हणजे आपल्या विभागातील कुठल्याही संस्थेला किंवा कुठल्याही मंडळाला त्यांनी कधी नाराज केलेलं नाही, कुठल्याही नागरिकांना नाराज केलेलं नाही आहे. त्यांच्या शब्दाचा मान राखला. अगदी कोणाच्या हळद असली, कोणाचा बड्डे असला तरी भाऊ आवर्जून वेळात वेळ काढून त्या कार्यक्रमासाठी जातात. याचमुळे तर काय विक्रोळी विधानसभेने त्यांना पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा निवडून दिलं आहे. हे त्यांच्या कामाचं दाखला इथे नागरिकांनी त्यांना दिला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. नक्कीच, म्हणून ते एक असा पहिला राजकारणी आहे ज्याच्यावरती युवक प्रेम करणारे आहेत. आणि युवक प्रेम करणारे काय, कारण की वर्षाचे 12 महिने 365 दिवस विक्रोळी विधानसभेमध्ये होणारे क्रिकेटचे सामने हे इतके आहेत जितके इंडियाच्या मॅचेस देखील होत नाही तेवढे सामने या विक्रोळी विधानसभेमध्ये होतात. आणि त्याला कधी नाकारत नाही. कधीच कुठला खेळाडू, मग तो 10 वर्षाची मुलं देखील येतात, त्यांचे देखील प्राईज असतात. भाऊ त्यांनाही देखील कधी नाराज करत नाही. हे क्रिकेटवरती असणारं प्रेम एखाद्या राजकारणीचं खूप महत्त्वाचं असतं. नक्कीच काय घडलंय, काय समजलंय आणि काय होतंय समजलं नाही. काय गोलंदाजी आहे. नक्कीच लो फुल टॉस होता, वेडलेफ्ट करायचा प्रयत्न केला. कदाचित बऱ्याच शंका अशंका, बरेच प्रश्न निर्माण होते त्या चेंडूवरती सोडायचा की नाही. कदाचित तो चेंडू लो फुल टॉस असल्यामुळे वाईट चेंडू आहे असं त्यांना वाटलं आणि त्यांनी सोडल्यामुळे कदाचित तो क्लीन बोल्ड झालाय. नक्कीच दिवसभर भिरभिरणारा आणि दिवसभर गरगरणारा असा प्रश्न ऋषी लोखंडेच्या मनात हा राहणार आहे पुढची स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी येईपर्यंत. कारण की कळालं नाही, महत्त्वपूर्ण रोल होता, महत्त्वपूर्ण जबाबदारी होती, महत्त्वपूर्ण भूमिका या खेळाडूवरती होती. स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीचा सगळ्यात असणारा महागडा खेळाडू होता. आज ती जबाबदारी कुठे ना कुठे डगमगलेली दिसते. मोठा फटका आणि मोठा हादरा यावेळी बसतोय तो म्हणजे पेशा 11 ब्लू स्टार या संघाला. यस, मेहुल यांचा जर पाहिलं तर अचूक टप्पा आणि भेदक मारा आपल्याला पाहायला भेटला. ऋषी लोखंडे जज करण्यासाठी गेले होते की वाईट बॉल आहे, परंतु अंदाज चुकला आणि ऋषी लोखंडे यांना मैदान सोडावं लागलं. अंदाज आपणा परंतु अंदाज इथे चुकला ऋषी लोखंडे यांचा. मैदानाच्या आतमध्ये बॅटर दाखल होत आहेत ते आमचे प्रसन्न पाटील, PSI पाटील यांचे सुपुत्र प्रसन्न पाटील. आणि वडील आणि मुलगा दोन्ही एकाच मैदानामध्ये सातत्याने खेळत असतात. PSI जरी झालेत आज वडील तरी मैदानाच्या आतमध्ये सातत्याने दाखल होतात, सातत्याने क्रिकेट खेळत असतात. आणि त्यांचाच मुलगा मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर पाहायला भेटतोय प्रसन्न पाटील. समोर आहे मेहुल देखील खूप चांगला गोलंदाज आहे. अष्टविनायकसाठी देखील त्यांनी सातत्याने क्रिकेट खेळलेला आहे. नक्कीच काय घडतंय, पायाच्या दिशेला चेंडू जात होता, अंपायरनी फेटाळलाय ते डिसिजन. आडवा पट्टा खेळायचा प्रयत्न केला होता परंतु पुन्हा चेंडू बॅटवर आला नाही. स्लोअर वनचा मारा होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचा प्रयत्न केला होता. थोडंसं जरतचं क्रिकेट राहिलं आणि पुन्हा एकदा धाव मिळते, ती म्हणजे लेगबायच्या स्वरूपात 1 धावा. आणि PSI तुम्ही म्हणताय आपले प्रवीण पाटील साहेब, आताही बघायला गेलं तर एक नवीन उदाहरण आहे. उमर बचपन और दिल बचपन. खरंच त्यांच्या फिटनेसकडे बघून आपण पाहू शकतात. त्यांचे सुपुत्र टायगर म्हणून आपण त्यांना बोलतो, त्यांचे सुपुत्र आता इथे खेळत आहेत टायगर. हे देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रॅक्टिस करत असतात. त्यांचा विकेट देखील घेणं खूप कठीण असतं आणि आज देखील त्यांचे सुपुत्र तुम्हाला पाहायला मिळतात, ते म्हणजे टायगर. यस, टायगर. परंतु आतमध्ये तुम्हाला टायगर प्रमाणे दबदबा निर्माण करावा लागेल, त्याच प्रमाणे बॅटिंग करावी लागेल. आपलं वर्चस्व या स्पर्धेमध्ये टिकवायचं असेल तर आपल्या संघासाठी बॅटिंग करावी लागेल. आणि पार्थ स्ट्राईकवर येतात. डावखुऱ्या त्याचे फलंदाज यावेळी फ्लिक केला. खोल टप्प्याचा चेंडू होता ऑन साईडला. खेळाडू तेथे होते, अगदी स्वतःला धडपडत या चेंडूला पकडला आणि 1 धाव पूर्ण केली. परंतु प्रयत्न खूप चांगला होता. नक्कीच झोकलं देखील होतं, पूर्णपणे रोखलं देखील होतं, संतुलन देखील ठेवलं होतं, परंतु थ्रो करू शकले नाही, मारा करू शकले नाही. परंतु खूप सुंदर असा प्रयत्न होता. थोडासा रनअप चुकला आणि हा डेड बॉल असणार आहे. मेहुल देखील चांगले गोलंदाज आहेत, त्याचं प्रात्यक्षिक त्यांनी नक्कीच दाखवलं. पहिला चेंडूवर ऋषी लोखंडे यांना बाहेर काढला आणि महत्त्वाचा गडी ऋषी पास झाला. परंतु इथून पुढे देखील मॅच संपलेली नाही आहे.
पुढील चेंडू घेऊन प्रसन्ना टायगर फुललेंचा चेंडू अलॉंग विथ द कार्पेट खेळलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये ही पण ते खेळाडू आहे तिथे एकच धाव भेटणार. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. डू अँड डायची मॅच आहे. यामध्ये जो जिंकेल तो नक्कीच थोडा पुढे जाईल. क्वालिफायर नंबर 2 ची मॅच खेळणार. परंतु इथे जो हरणार आहे ना तो या स्पर्धेच्या बाहेर जाणार आहे. त्याला संपूर्ण वर्षभर वाट पाहावी लागेल नेक्स्ट स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीची आणि त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये पार्थ आणि जर पाहिलं तर प्रसन्ना आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली आहे ती 22 धावा. 22 ऑन स्कोर कार्ड पाहायला भेटत आहेत आपल्याला. 3 गडी बाद आणि यावेळी पाहिलं तर पूल करायचा होता परंतु पूल आणि अनसक्सेसफुल झालाय त्या ठिकाणी. निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय आपल्याला मेहुल यांच्या माध्यमातून. धावसंख्या होते ती म्हणजे 22. नक्कीच मेहुल सुंदर अशी गोलंदाजी करतोय. मेहुल देखील एक सुपर रील स्टार आहे हे लक्षात ठेवा. तुम्हाला सांगायची इच्छितो आपण त्याचे रील्स पाहत असतो. आपल्या विक्रीतून असणारे आपले रील स्टार क्रॉक ह्यांच्या जोडीला आपण सातत्याने त्या मेहुलला तुम्ही पाहत असता. तोच मेहुल आज देखील एक अष्टपैलू खेळाडू देखील आहे आणि रील स्टार या जगामध्ये देखील एक सुप्रसिद्ध असा असणारा एक कलावंत म्हणजेच मेहुल आहे. अगदी बघायला गेलं तर असं वाटतं एक करेबियन असणारा एक प्लेअर आपल्यासमोर आज ह्या लीगमध्ये आलेला आहे. खूप हास्य चेहरा आहे. नेहमी गोड स्वभाव आहे. असाच तो मेहुल आज तुम्हाला पुन्हा एकदा या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय आणि चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. नक्कीच रील स्टार देखील आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध देखील करतायत. यावेळी पूल करायचा होता परंतु व्हाईट बॉल पाहायला भेटतोय. पंचांच्या हात समांतर म्हणजे धावा अवंतर. व्हाईट बॉल पाहायला भेटतोय आणि अवंतर धावांची भर पडते. धावसंख्या झाली ती 24 धावा झाल्या धावफलकावर. थोडीशी चर्चा मैदानाच्या आतमध्ये करण्यासाठी भाग पडतायत. योग्य टप्प्यावर गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं ना तर क्रिकेटमध्ये योग्य टप्पा आणि बाहुबलीमध्ये कटप्पा हे तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. अचूक लाईन आणि लेंथ तुम्हाला निवडावी लागेल. पुन्हा एकदा मेहुल सज्ज आणि समोर आहेत पार्थ. फुलटॉस होता समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉकअपमध्ये खेळाडू आहेत गौरव. फील्ड करतील आणि एकच धाव भेटणार आहे. या एका धावेबरोबर षटक देखील संपलेला आहे आणि आपण पाहिलं तर धावसंख्या झाली ते 25. 3 षटकांचा सामना संपला आणि 3 गडी बाद आणि धावसंख्या झाली ती 25. 18 चेंडूचा खेळ झालाय. 25 धावा झाल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. चला सर जास्त चर्चा करू नये आणि पाणी पोचवायचं जरा. राहुल वराडकर मैदानाच्या आतमध्ये गेले. कॅप्टनच्या भूमिकेत आहेत. आयकॉन आहेत. थोडीशी काहीतरी सल्ला मसलत झाले. काहीतरी कानमंत्र दिलाय. मार्गदर्शन केलंय त्या ठिकाणी की कशी बॅटिंग करावी लागेल तुम्हा दोघांना या पुढून. कारण 25 धावा झाल्या आहेत. 18 चेंडूचा खेळ झाला. अजून देखील पाहिलं तर 4 षटकांचा सामना या ठिकाणी शिल्लक आहे. त्यामुळे कशा पद्धतीची तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. ॲटलिस्ट एक 65-70 रन तरी तुम्हाला करावे लागेल. सुरुवातीच्या 2 मॅच जर आपण पाहिल्या ना तर त्या 65 त्या 66 धावा देखील चेस झाल्या. त्यामुळे इथे आम्हाला आता वाटतंय की त्याही धावा कमी पडतील आणि तुम्हाला 70-75 धावा आता कराव्या लागतील.
काल जर पाहिलं तर रिलायबल युनिक चॅम्पियन्स यांनी 81 धावा केल्या होत्या, चेस केल्या होत्या आणि त्यामध्ये जयद यांची महत्त्वपूर्ण खेळी होती. त्यामुळे आजचा दिवस होईल. काल सॅटर्डे होता, कालचा दिवस संपला. आज कालचा हँगओव्हर घेऊन चालायचं नाही आहे तुम्हाला, कारण आज संडे आहे. त्यामुळे संडेचा दिवस वेगळा आहे, संडे फन डे. आणि फन डे कोणासाठी असणार आहे, ही ट्रॉफी आपल्याबरोबर आपल्या नावावर कोण करणार, या ट्रॉफीबरोबर कोण फोटो काढणार, ही चर्चा आणि या चर्चेला संध्याकाळच्या सत्रामध्ये फुल स्टॉप देखील लागणार आहे. कारण आज या ठिकाणी एक प्रेक्षणीय सामना देखील आहे. बेस्ट ऑफ विक्रोळी वर्सेस बेस्ट ऑफ कांजूर भांडूप असा देखील सामना पाहायला भेटेल. गौरव ढगे येत आहेत गोलंदाजी मार्कवर, आडव्या बॅटने खेळून काढला आहे, लॉफ्ट केला आहे, चेंडू हवेत, परंतु 2 धावा भेटणार आहेत. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडला. झेड जोपर्यंत येतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तो धावने धावफलक पुढे जाताना पाहायला भेटतोय. 27 धावा झाल्या धावफलकावर. गौरव ढगे गोलंदाजी मार्कवर त्यांचं प्राचारण केलं जात आहे आणि पहिल्याच चेंडूवर 2 धावा पूर्ण केल्या पार्थ यांनी. आज जो सामना आम्हाला पाहायचा आहे की बेस्ट ऑफ विक्रोळी आणि त्यांच्या समोर बेस्ट ऑफ कांजूर भांडूपमध्ये कोण जिंकणार, ही देखील एक चांगली मॅच पाहायला भेटेल आम्हाला. एक्झिबिशन मॅच असणार आहे. यावेळी कव्हरच्या क्षेत्रामध्ये हलक्या हाताने खेळला आहे. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. सिंगलला डबलमध्ये आणि डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यानंतर आलेले मोठे फटके तुम्हाला एक मोठी धावसंख्या रचण्यासाठी मदत करू शकतात. बस पुन्हा एकदा प्रसन्न सज्ज होत आहेत. म्हणजे टायगर रिव्हर्स खेळण्यासाठी गेले, परंतु जर पाहिलं तर प्लेयर आहे तिथे गल्लीमध्ये. चांगली फिल्डिंग पाहायला भेटते आपल्याला. बेस्ट ऑफ विक्रोळी वर्सेस बेस्ट ऑफ आपण पाहणार आहोत बेस्ट ऑफ कांजूर भांडूप ही मॅच देखील पाहायला भेटेल. एक्झिबिशन मॅच आहे. विक्रोळी सरस होणार का कांजूर भांडूप हे देखील आम्हाला पाहायचं आहे. परंतु ही मॅच महत्त्वाची असणार आहे. यामध्ये जो हरेल तो या स्पर्धेच्या बाहेर जाईल, जो जिंकेल तो सदाबाईबरोबर अजून एक मॅच खेळणार. क्वालिफायर नंबर 2 ती मॅच असणार आहे. परंतु ही मॅच देखील दोन्ही संघांसाठी महत्त्वाची असणार आहे. डू ऑर डायची मॅच असणार आहे. त्यामुळे पाहूया काय घडतंय. यावेळी फुलरलेनचा चेंडू होता, स्वीप करण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे ऑन साईडला, 1 धाव पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवर समाधान मानायचं आहे. ऋषी देखील बाहेरून काहीतरी सांगतायत, आपल्या संघासाठी संदेश पोहोचवण्याचं काम करतायत आणि पाहूया. पुढील चेंडूसाठी सज्ज होत आहेत गौरव आणि समोर आहेत प्रसन्न, म्हणजे टायगर. मोठ्या फटक्याच्या अपेक्षित असतील. क्या बात आहे. खुल्या टप्प्याचा चेंडू होता, त्याला हेलिकॉप्टर पद्धतीने खेळायचं होतं, परंतु तसं घडलं नाही आणि डॉट बॉल पाहायला भेटतोय तो आपल्याला गौरव ढगे यांच्या माध्यमातून. क्या बात आहे. या समोरच्या दिशेने यावेळी चेंडू हवेत आहे. झेल पूर्ण होणार का? या झेल पूर्ण केला जातोय आणि प्रसन्न म्हणजे टायगर यांची खेळी संपुष्टात येते. बाळा पाटील यांचे सुपुत्र प्रज्योत पाटील तेथे होते आणि चांगला झेल पूर्ण केला प्रज्योत यांनी. आणि प्रसन्न यांना मैदान सोडावं लागतंय. ती बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजन तिवारी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला भेटत आहेत, परंतु राजन यांना बॅटिंग करावी लागेल. राजन जर म्हटलं तर सदा 11 मध्ये सातत्याने खेळत असतात, परंतु यावेळी ऑप्शनमध्ये जर आपण पाहिलं तर प्रिशायलम ब्लू स्टार मध्ये आपल्याला खेळताना पाहायला भेटत आहेत. यस,
राजन तिवारी देखील यावेळी फलंदाजीला येतोय, कारण की बघा एक खूप महत्त्वपूर्ण खेळाडू आहे, ज्या खेळाडूची ओळख खूप मोठी आहे, पण सातत्याने गेल्या काही 2 दिवसामध्ये त्याची बॅट तशी लागलेली नाही आहे. बॅटीला आता सध्या बोलावं लागेल. ज्या पद्धतीने आणि ज्यासाठी तुला ह्या संघामध्ये घेतलेलं आहे, तुला स्वतःचं अस्तित्व दाखवून द्यावं लागेल. तुझ्यामध्ये असणारं कौशल्य या विक्रोळीकरांना नव्हे तर या स्टार चॅम्पियनमध्ये तुम्हाला छाप सोडून द्यावी लागेल. तर राजनवरती मोठी जबाबदारी आहे. सिनियर खेळाडू आहे, लहान मुलगा, आज एक युवक म्हणून राम त्याच्या समोर खेळत आहे, त्याला घेऊन खेळणं देखील गरजेचं आहे. पण जेव्हा राजन खेळेल तेव्हा इतरांना फक्त बघावं लागेल, इतका मला या खेळाडूवरती विश्वास आहे. पण नक्कीच आकाश, त्यासाठी एक प्लॅटफॉर्म आहे की लेजंड आणि युवक खेळाडू जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा एक चांगलं क्रिकेट पाहायला भेटतं. परंतु तुम्हाला लेजंड खेळाडू जे काही सांगतायत त्याला तुम्हाला फॉलो करावं लागेल, तर तुम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकता. आणि पार्थला देखील तेच करावं लागेल. राजन तिवारी मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडला पाहू शकतो. पार्थ आहे स्ट्राईकला आणि पुढील चेंडू घेऊन रिजवान, क्या बात आहे, सेन्सिबल स्ट्रोक, परंतु कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तेथे होते आणि पार्थ यांची देखील खेळ संपुष्टात येते. पार्थ यांना देखील मैदान सोडावं लागतं. अजून एका विकेटचं पतन होताना पाहायला भेटत आहे. नक्कीच मोठा फटका खेळायच्या प्रयत्नामध्ये टेप बॉलची ओव्हर नक्कीच होती आणि त्या संधीचं सोनं टेप बॉलचं करता आलं नाही. चांगली इनिंग खेळली आहे मी म्हणेन या रामने. आपल्या संघाला जेव्हा गरज होती स्ट्राईक रोटेट केलं, डबल टू सिंगल केलं, सिंगल टू डबल केलं, नक्कीच पाहण्यासारखं होतं. पण आत्ता जो फलंदाज या बॅटिंगला येतोय, थेट कॅनडावरून ज्यांनी प्रवास केला आणि कॅनडावरून थेट मुंबईमध्ये एक शहर असणारं विक्रोळी, या शहराला ओळख दिली आणि विक्रोळीमध्ये असणारं स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. आणि आमचा अत्यंत जवळचा असणारा मित्र म्हणजे संकेत सरनोबत, नक्कीच यावेळी हे विक्रोळीचे एक वादळ म्हणून तुम्हाला फलंदाजीला दिसतोय. संकेत सरनोबत, ज्याचं नाव या मुंबईमध्ये टॉम म्हणून ओळखण्यात येतं, ज्यांनी अनेक वर्ष विक्रोलियन संघासाठी एक स्वतःचं वादळ हे नाव निर्माण केलं. पण नक्कीच संकेत सरनोबत आपल्या मित्र आहेत. खास कॅनडावरून हा प्रवास काढला आपल्या स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आणि मैदानाच्या आतमध्ये वादळ दाखल झालंय ते संकेत म्हणजे स्टॉप. विक्रोळीसाठी चांगलं क्रिकेट खेळले. आता संघाला गरज आहे म्हणजे त्रिशल ब्लू स्टार यांना. यावेळी फ्लिक केलाय मागील बाजूला, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जातोय सीमा पार, धाव मिळतील त्या 4-4 चौकार. यावेळी स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार पाहायला भेटतोय. खूप वेळानंतर हा चौकार आला आकाश, त्यामुळे वाट पाहावी लागली या चौकारासाठी. येस, फ्लिक ऑफ द रिस्ट आपण ज्याला म्हणतो. काय सुंदर फटका होता, फक्त नजाकत भरा, टायमिंग होतं, सगळं काही होतं, ताकद देखील होती, परंतु ताकदीचा वापर न करता युक्तीचा वापर केला आणि फक्त दिशा दिली. चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. नक्की धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 34, 3-4-34. नक्कीच ज्याची आपण बोलत होतो, ज्याच्याबद्दल सांगत होतो, काहीतरी निर्माण करावं लागेल आणि नक्कीच सर्कलचं वादळ आहे. जेव्हा जेव्हा संकेतची बॅट जेव्हा जेव्हा बोलली आहे तेव्हा तेव्हा या मैदानामध्ये वादळ घोंगावलं आणि वादळाची सुरुवात देखील आता झालेली आपण पाहू शकता. मातीने ही जागा सोडलेली आहे, कारण की वादळ म्हणजेच टॉम फलंदाजीला आलेला आहे. पण नक्कीच वादळ आलेलं आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये देखील वादळ पाहायला भेटतं. यावेळी कट केला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये, 2 खेळाडू पाहतात चेंडूच्या मागे. चेंडू थांबेल की नाही थोडीशी आम्हाला शंका आहे, परंतु चेंडू थांबणार नाहीये. पुन्हा एकदा चौकार पाहायला भेटतोय. वादळ का मैदानाच्या आतमध्ये आलंय हे सांगून जातोय टॉम. येतोय चौकार. 4-4-4. काय बात आहे, नक्कीच चौकार. या बॅटीमध्ये बोलतोय तो म्हणजे बॅटीने बघायला गेलं तर चौकाराची भाषा वापरतोय. नक्कीच बघा या वातावरणामध्ये सर्कलला आपण बघतो अवघे खूप षटकार मला पाहायला मिळतात, परंतु यावेळी षटकाराची गरज नाही आहे. टेप बॉलची ओव्हर आहे आणि टायमिंगचा वापर करतोय. नक्कीच एक चांगल्या खेळाडूची असणारी ही एक ओळख असते, अनुभव आहे, बऱ्याच वर्ष विक्रोली संघासाठी हा खेळलेला खेळाडू आहे. त्यानंतर सातत्याने अष्टनायक क्रिकेटसाठी हा खेळाडू खेळत असतो आणि आज देखील तुम्हाला पाहायला मिळतंय संकेत सरनोबत इज ऑन फायर राईट नाव. नक्कीच 2 चौकार संकेत यांच्या बॅटमधून आले, टॉम यांच्या बॅटमधून, परंतु इथे देखील थांबायचं नाहीये. टॉमला या धावांची खेळी पुढे घेऊन जायची. 38 धावा झाल्यात धाव फलकावर. मैदानाच्या आतमध्ये भगवे आपल्याला फडकताना पाहायला भेटतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची एक निशाणी असलेले भगवे, आमच्या मराठ्यांच्या बलिदानाची निशाणी असलेले भगवे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की रडायचं नाही तर लढायचं, मैदानाच्या आतमध्ये कवरच्या वरून खेळायचं होतं, परंतु मागील बाजूला म्हणजे टप्पा पडला आणि बॅकआउट पॉईंटच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला भेटतोय. आणि बाळासाहेबांनी म्हटलं तर एक
वादळ होतं. बाळासाहेब म्हटलं तर बेधडक पावसाप्रमाणे बरसणारा वक्ता, बाळासाहेब म्हटलं तर जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार, बाळासाहेब म्हटलं तर हिंदुस्थानातील हिंदूंचा कैवारी, बाळासाहेब म्हटलं तर शिवसेनेसारखा जहाल संघटनेचा संघटना प्रमुख म्हणून त्यांची ओळख होती. आणि रडायचं नाही तर लढायचं असा कानमंत्र त्यांनी दिला. आणि खरं तर म्हटलं तर बाळासाहेबांनी ना अनेक जसं आपण सर्कसमध्ये पाहतो अनेक वाघांना माणसासारखं वागायला शिकवलं जातं बंदुकीच्या आणि हंटरच्या जोरावर, परंतु बाळासाहेबांनी ना बंदूक ना हंटर आणि अनेक माणसांना वाघासारखं वागायला शिकवलं ते बाळासाहेबच होते. नक्कीच जेव्हा आपण उल्लेख करतो बाळासाहेबांचा तर मी म्हणेल कुठलंही पद नसताना, कुठल्याही पदाची भूक नसताना ज्यांनी फक्त आपल्या पहिल्या बोटावरती अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे तर अख्ख्या भारताला आणि जगाला वेड लावलं तेच म्हणजे माननीय श्री हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे. नक्कीच याच मैदानामध्ये पुन्हा एकदा तीच लढाई पाहायला मिळते. कधी बघायला गेलं तर जे गोलंदाज वरचढ ठरतोय आणि कधी बघायला गेलं तर फलंदाज वरचढ ठरतोय असं म्हणण्यात काही हरकत नाही. पण नक्कीच पाहण्यासारखा सामना आहे कारण की अत्यंत दोन्ही संघाला हा सामना जिंकणं तितकंच गरजेचं आहे. तेच नक्कीच 5व्या षटकाचा सामना संपल्याने 39 धावा झाले. जी चर्चा आपण बाळासाहेबांची अनेक क्षेत्रामध्ये चांगले संबंध होते, मग क्रिकेट असून दे, मग फिल्मी जगत असून दे. जेव्हा दादा कोंडकेचा पिक्चर लागत नव्हता तेव्हा बाळासाहेबांनीच त्यांना मदत केली होती आणि बाळासाहेबांनी ते पिक्चर त्यांचे लागू दिले आणि त्यानंतर सलग पाहिलं ना तर सगळे थिएटरमध्ये फक्त आणि फक्त दादासाहेबांचेच पिक्चर लागत होते. 39 धावा 39 धावा झालेत. आणि असे चांगले संबंध म्हणजे ज्यांनी फक्त 80% समाजकारण आणि 20% राजकारण केलं ते आमचे बाळासाहेब ठाकरे. मैदानाच्या आतमध्ये 39 धावा झाले. षटक देखील संपलेले आहे. मेहुल येतात गोलंदाजी मार्कवर 6वं षटक घेऊन 39 ऑन स्कोर कार्ड. परंतु आपण जर पाहिलं तर रिजवानांनी देखील टॉमला थांबवलं 2 चौकारानंतर, परंतु टॉम देखील थांबणार नाहीये. प्रयत्न करावे लागेल. फुलटॉस होता, या फुलटॉसला वेगळ्या पद्धतीने खेळण्यासाठी गेले होते. हा भीमर होता. नो बॉल. एक धाव पूर्ण. दुसरी धाव पूर्ण होणार का? यास दुसरी धाव देखील पूर्ण. टॉम जर पाहिलं ना तर लॅप शॉट घेण्यासाठी गेले होते, परंतु चेंडू फारच उंच होता. हा भीमर होता, त्यामुळे नक्कीच हा फ्री हिट पाहायला भेटणार आहे. 9+2 म्हणजे 3 धावा तिथे आल्या आहेत. 42 झाले आहेत आणि फ्री हिटचा चेंडू. नक्कीच आपण पाहिलं असेल यो शॉट म्हणतं सुपला शॉट म्हणतं असं काही म्हणण्यात हरकत नाही. आपण आता ऐकलं होतं यो कोली भाषेमध्ये की काही दिवसांपूर्वी सुपला शॉट यो नावाचा फेमस झाला होता आणि तो शॉट तुम्हाला यावेळी विक्रोलीच्या मैदानामध्ये संकेत सोनोबत यांच्या बॅटीतून पाहायला मिळाला. लागला जरी नसेल पण तो प्रयत्न नक्की होता ज्याला आपण सुपला शॉट म्हणतो असं काही हरकत नाही. बाळा काय म्हणते बाळा? या सुपला नाही तो धुपला आता, परंतु आता सुपला येईल की नाही पाहूया आपण. आता सुपला जरी नसेल पण नक्कीच टॉमने मेहुलला चोपला असं काही म्हणण्यात हरकत नाही. पण आता काय होतं बघण्यासारखं असेल. चला वळूया पुन्हा एकदा आपण फलंदाजीकडे, म्हणजेच रंग आणि भिडत जी आहे मेहुल वर्सेस टॉम आणि टॉम वर्सेस मेहुल कडे. या स्पुलरलेनचा चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळून काढलाय. फ्री हिटचा चेंडू होता, परंतु मेहुल यांचं देखील कौतुक करावं लागेल. हा फ्री हिटचा चेंडू हाताळणं देखील बॉलरवर एक प्रेशर असतं आणि हा ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू समोरच्या दिशेने खेळला आणि अवघ्या 2च धावा दिल्या. नक्कीच तू शहाणा आहे तर मी दीड शहाणा आहे याचं उत्तर तुम्हाला देताना दिसतोय तो म्हणजे मेहुल. काय नक्कीच बघायला गेलं सामना रंगतोय बघा. कधी ना कधी बॅट्समन जड जातोय, कधी ना कधी बघायला तर गोलंदाज जड जातोय. हेच क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये थोडीशी भिडत असणं खूप गरजेचं आहे. धावसंख्या झाले 44. क्या बात आहे. यावेळी दिशा देण्यासाठी गेले आणि खेळाडूच्या वरून ऑन साईडला खेळलाय. 1 धाव पूर्ण. डबल पुन्हा एकदा पूर्ण केली जाते. हे क्रिकेट आहे. हे क्रिकेट आहे. तुम्हाला सिंगलला डबलमध्ये परावर्तित करता आलं पाहिजे. या संधीचा फायदा घेता आला पाहिजे. जरुरी नसतं क्रिकेटमध्ये मोठे फटके खेळले पाहिजे आणि इथे तेच करतायत टॉप मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या झाले 46. एक एक धाव ही महत्वाची असते. तसेच आयुष्यामध्ये प्रत्येक दिवस एक एक महत्वाचा असतो. तुम्ही श्रीमंत बघायचे सोन्याचे स्वप्न कधी बघू नका. एका दिवसामध्ये आज मिळाला दिवस मी आज कसं श्रीमंत होईल तुम्ही हायचा विचार करा. तुम्ही आयुष्यामध्ये नक्की श्रीमंत व्हाल हे लक्षात ठेवा. हो नक्कीच. थोडेसे घसरले होते ते स्किट झाला होता पाय आणि
थोडासा डगमगलेला दिसतोय, कदाचित थोडंसं फुटवर्क आहे, कुठे ना कुठे थोडं सरकलेलं दिसतंय. मेहुलचा प्रयत्न होता, थोडीशी काहीतरी अनबन, थोडंसं काहीतरी वातावरण गरम एकमेकांमध्ये होताना दिसतंय आणि होणं देखील गरजेचं आहे, कारण की वातावरण सध्या बघायला गेलं तर तापमान 37 ते 38 आहे. हो, नक्कीच डेड बॉल असणार आहे, वातावरण गरम आहे. आणि जसं तू म्हटलं होता, पहा क्रिकेटमध्ये जर पाहिलं ना, जसं क्रिकेट आहे तसं आयुष्यामध्ये आहे. परीक्षेमध्ये एका गुणाला, इलेक्शनमध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे एक एक रन तुम्हाला त्या शेवटच्या क्षणी समजतं की एक एक रनाचं महत्त्व काय असतं, ज्यावेळी तुम्ही धावसंख्या चेस करत असता. थोडं क्षणभर आपण विश्रांती घेतलेली आहे, कारण की वादळ देखील अजूनही निर्माण आपल्या समोर आहे. टॉम बघा, एक चेहऱ्यावरती नेहमी हास्य, गोड चेहरा आणि सदैव जिभेवर असलेली साखर आणि डोक्यावर असणारा बर्फ एक वेगळी डायबिटीस निर्माण करतो एखाद्याच्या आयुष्यामध्ये. तसाच हा टॉम आहे. ह्याची संगत, एखादा तुम्हाला आजार कोरोनाचा असेल तो बरा होईल, परंतु टॉमची लागली संगत, जो आजार असेल तो कधी बरा होणार नाही. असं असणारं व्यक्तिमत्वच म्हणजे संकेत सरनोबत आहे. आता चला वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. मेहुल सावरला आहे, मेहुल पडला आहे, परंतु सावरला देखील आहे. आणि आयुष्यामध्ये देखील तुम्हाला असंच करायचं असतं. जेव्हा तुम्ही पडता, तुम्हाला उचलायला जेव्हा कोणी येईल तुम्हाला समजणार नाही, पण ज्या दिवशी तुम्ही स्वतः उठाल, तुम्हाला तुमच्या पायाची आणि तुमच्या पायात असलेली ताकदीची किंमत तुम्हाला कळेल आणि त्या दिवशी तुमचं आयुष्य हे घडेल, हे लक्षात ठेवा. बरोबर आकाश, गिरना भी अच्छा होता है क्योंकि औकात का पता चलता है और बढ़ते हैं जब हाथ उठाने को तो अपनों का पता चलता है. त्यामुळे आयुष्यामध्ये पडणं देखील महत्त्वाचं आहे. जे तुमच्याबरोबर त्यावेळी असतात ना, तुम्हाला त्यावेळी हात देतात ना, तेच तुमचे असतात. परंतु ज्यावेळी तुम्ही उंची गाठता त्यावेळी तुमच्याबरोबर जे असतात ना, ती फक्त गर्दी असते, हे लक्षात घ्यायचं आहे. यही तो जिंदगी की रीत है और हार के बाद जीत है. आमच्या बरोबर आता जोडण्यात आलेले आहेत आमचे लाडके मॅजिक फिंगर, ज्याला महाराष्ट्राने नव्हे तर अख्ख्या भारताने खांद्यावर ठेवलं, डोक्यावर घेतलं, विक्रोलियन्सच्या नावाला ओळख दिली. तेच म्हणजे मॅजिक फिंगर ऑफ मुंबई, मॅजिक फिंगर ऑफ विक्रोलियन्स, वैशाल लांगणे यांचे देखील स्वागत झालेले. पण काय त्रिफळा चित केलाय मेहुलने. तू शेर आहे तर मी सवा शेर आहे, तू शाना आहे तर मी दीड शाना आहे, तुझी हवा आहे तर माझी जादू आहे, याचं उत्तर या मैदानात दिलंय. काय त्रिफळा चित केलाय. नक्कीच पाहण्यासारखं होतं, प्रतिउत्तर होतं. प्रत्येक त्या चेंडूमध्ये राग होता. मी पडलो होतो पण मी ढासळलो नव्हतो, मी खचलो होतो पण मी हारलो नव्हतो आणि मी हारणार नव्हतो कारण की मी तुला पाडणार होतो, असे उत्तर त्यांनी दिले. आणि काय गोलंदाजी केली मेहुलने, नक्कीच पाहण्यासारखी. कमबॅक केलाय. याच बरोबर कमबॅक कसं करायचं असतं हे मेहुलकडून शिकायचं. त्यावेळी गोलंदाजी टाकत असताना त्याचा पाय सरकला, परंतु त्यानंतर स्वतःला सावरलं आणि तो राग व्यक्त केला. जेव्हा टॉमला त्याने आऊट केलं, त्रिफळा चित केलं, त्यावेळी त्याने राग व्यक्त केला आणि तो राग त्या जल्लोषमधून पाहायला भेटला. आणि टॉम यांची खेळ संपुष्टात येते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत ते. यस, पंकज येत आहेत बॅटिंगसाठी. न्यू बॅटर स्ट्राईकवर आपण त्यांना पाहू शकतो. बॅटल चांगली पाहायला भेटली आणि आमच्याबरोबर आकाश पवार यांची कॉमेंट्री देखील चांगली पाहायला भेटते, आपल्याला ऐकायला भेटते. बघा, हे तुमचा मोठेपणा आहे, आमचं तुम्ही नाव घेतलं, परंतु स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीजवरती असणारं प्रेम आहे. काय घडलंय, सर्व काही झोकलं होतं, सर्व काही मी या संघासाठी दिलं होतं. तुम्हाला फक्त झेल पकडायची होती. मी या संघाला माझं सर्व समर्पित केलं होतं. मेहुलने काही नाही केलं या षटकामध्ये. बघा, सर्व काही केलं, परंतु अजूनही काही संपलेलं नाही. पण मी तुम्हाला सांगायची तो स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीवरती असणारं प्रेम आणि माझ्यावरती देखील असणारा एक सपोर्ट आणि एक साथ माझे मित्र दिनेश कोपरकर असतील, दिनेश शेट्टी असतील आणि सचिन चोरमुले असतील. नक्कीच भांडूपचे एक नवीन चेहरे आहेत आणि भांडूपकरांचं पणावर बरंच प्रेम या तिघांवर आहे. आणि आज आपण वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलायत सर, या सामना बघताय. तुमचे भांडूपकर देखील या सामन्यामध्ये आणि या स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी आहेत, तुमचे मित्र देखील आहेत. तुम्ही उपभोग घेताय मी म्हणेन, यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. इट्स अप ऑन दी एज, गॉन फॉर क्लीन द बाउंड्री लाइन, इट्स गॉन फॉर 4 रन्स. काय फटका खेळलाय. गरज होती, टायमिंग होता, वेळ होती, राजयोग होता आणि जाऊन पोहोचला जो म्हणजे सीमारेषा पार. चौकार.
राजन आता मी का या संघामध्ये आहे, माझं नाव का आहे तो दाखवून देतोय. राजन तिवारी कालपर्यंत शांत होता, राजन तिवारी कालपासून बॅटेने उपाशी होता, परंतु आता लागलेली भूक आणि माझ्या संघाला असणारी गरज हे मी दाखवून देतोय. राजन तिवारी इज ऑन फायर सर. यस 51 धावा झाल्यात आणि ही धावांची भूक राजनच्या आतमध्ये अजून देखील आहे. ही धावांची भूकच तुम्हाला संघासाठी एक चांगला टार्गेट सेट करण्यासाठी मदत करू शकतात. आणि राजन तिवारी ऑन फायर. परंतु समोर देखील मेहुल आहे, मेहुल देखील कमी नाही, ज्यांनी त्रिफळा चीत केला ते आमच्या संकेत यांना. आणि पाहूया आता मेहुल कशा प्रकारे प्रत्युत्तर देतील. राजन तिवारी वर्सेस आपण पाहिलं तर मेहुल. यावेळी मोठा फटका खेळण्यासाठी गेले होते आणि चांगलं कमबॅक केलं. तू शेर तो माझे 1.25 शेर, हेच काहीसं सांगतायत मेहुल मैदानाच्या आतमध्ये. कॉट बिहाइंड द विकेट होत आहेत राजन तिवारी. मैदान सोडावं लागेल आणि यावेळी तिवारी यांच्यावर भारी पडले ते आमचे मेहुल. आणि मैदानाच्या आतमध्ये चेतन भोसले. नक्कीच मेहुलनी नक्कीच म्हणेन अधिराज्य गाजवलं. मी देखील का या मैदानामध्ये आलो, मी देखील या संघामध्ये का आलो, माझ्यावरती देखील का जबाबदारी, या सर्वांचं प्रत्युत्तर या मेहुलनी दिलं. नक्कीच का टागोनगर ते कन्नवर माझ्यावर प्रेम करतं हे त्याने दाखवून दिलं. परंतु राजन तिवारीला देखील चांगल्या फलंदाज आहे. आज देखील आपला दिवस आपल्याबरोबर नव्हता, काही हरकत नाही, परंतु असणारी तुमची क्षमता ही तुमची ओळख आहे, काही हरकत नाही. परंतु आता येणारा फलंदाज जो फलंदाजीला आलेला आहे त्याचं नाव चेतन भोसले आहे. आणि आपण म्हणतो भोसले या नावातच सहजानं रक्त म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराज आहे. भोसलेंचं नाव घेण्यामध्ये इतका गर्व वाटतो की कदाचित बघा त्यांची असणारी जी उभी स्टाईल देखील आहे ही महाराजांचीच ओळख आहे. तर भोसलेंना आता गड जिंकावं लागेल, आपल्या संघासाठी काहीतरी करावं लागेल. आपला संघ अडचणीत सापडलाय, यासाठी तुम्हाला लढावं लागेल, कारण की नावातच आडनावामध्ये तुमचं भोसले आहे. आणि भोसलेंनी आम्हाला या महाराष्ट्राला नव्हे तर अख्ख्या जगाला एकच शिकवण दिलेली आहे, जेव्हा लढायचं असतं तेव्हा रडायचं नसतं. आणि जेव्हा लढून 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 जेव्हा तुम्ही शिकता त्याच्यापेक्षा तुम्हाला दुसरा अनुभव कधीच कुठला मिळत नाही. आणि आज तुम्हाला गरज आहे, तुमच्या संघाला गरज आहे, तुम्हाला दाखवून द्यावं लागेल तुमच्या नावात चेतन भोसले नाव आहे. तसं नक्कीच भोसले घराने म्हटलं ना की एक वेगळी छाप आहे. म्हणजे आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रचली होती. जिजाऊंच्या सावलीत त्याने प्रशिक्षण घेतलं होतं, स्वतःला घडवलं. आणि जगातील ग्रेट इन द वर्ल्ड 17 जे राजे आहेत ना, आकाश तुला सांगतो त्या राजांपैकी छत्रपती शिवाजी महाराजांची वेगळी ओळख कशी होती. त्यांचा जन्म महाराज म्हणून झाला नव्हता, स्वतःचा राज्याभिषेक त्यांनी करून घेतला होता आणि कोणाच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला नव्हता. या पद्धतीने ते राजे झाले होते. त्यामुळे जगातील ग्रेट 17 या महाराजांच्या समोर या क्रायटेरियावर कधीच उभे राहू शकत नाही. हे आपले छत्रपती शिवाजी महाराज होते. नक्कीच महाराजांबद्दल उल्लेख हा करू तितका कमी आहे आणि मी म्हणेन त्यांचं नावच घेऊ इतका मी खूप छोटा आहे. परंतु आता मी वळतो नक्कीच मैदानाच्या आत चालणारा महायुद्धचा संग्राम म्हणजे स्टार चॅम्पियन ट्रॉफी याच्याकडे. नक्कीच काय खेळलाय त्यांना स्वतःला देखील कळालं नसेल, परंतु प्रयत्न नक्कीच मोठा होता, तो झालेला नाहीये. लेग बाईच्या स्वरूपामध्ये गिरी ऐरोलीचा नामवंत असा एक खेळाडू देखील आज पंचांच्या भूमिकामध्ये दिसतो, ज्याने नवी मुंबईमध्ये स्वतःचं नाव आणि एक ओळख निर्माण केली आहे. अनेक वर्ष नवी मुंबईला दिलंय, नवी मुंबईच्या क्रिकेटला दिलंय, तोच आज पंचांच्या भूमिकामध्ये तुम्हाला दिसतोय, तो म्हणजे गिरी. तसं नक्कीच. आणि 52 धावा झाले धावफलकावर. शेवटचा षटक आहे, 2 चेंडूचा खेळ झाला. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल पाहायला भेटतोय आपल्याला. आणि पाहूया या येणाऱ्या शेवटच्या 4 चेंडूवर काय घडतंय, कारण एक महत्त्वपूर्ण मॅच आहे. जो जिंकेल तो नक्कीच पुढे जाणार, जो हरेल तो या स्पर्धेच्या बाहेर जाणार आहे. आणि पाहूया मैदानाच्या आतमध्ये कॅचची संधी आली होती, नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय, एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का, आणि दुसऱ्या धावेसाठी रनआउट पाहायला भेटतोय. चेतन भोसले यांना मैदान सोडावं लागतंय. आणि या ठिकाणी आमचे साथी समालोचक प्रफुल्ल डांगळे आपलं देखील स्वागत करतो. नक्कीच जे अपेक्षित होतं ते झालं नाही, जे घडायचं होतं ते घडलं नाही. आणि बघा, ज्याच्या नावात एक चर्चा आहे, ज्या नावाने काही दिवसांपासून एक विक्रोळीत नवीन चर्चा झालेली आहे, टेनिस क्रिकेटला नवीन बॉलर एक गोलंदाज मिळालेला आहे का, ज्याचं नाव अब्दुल्ला आहे. आज त्याच्याच आल्याने आणि त्याच्याच मैदानाच्या प्रवेश होताच क्षणी
टाकोनगर मधून होणारा जो आवाज, त्याच्यावरती असणारं प्रेम, हे खूप काय काय सांगून जात आहे. आज कदाचित तो बघायला गेला तो गोलंदाज आहे, खूप सुंदर गोलंदाजी आहे. आताच एक माहिती मिळते आम्हाला, पालघरमध्ये एक सामना झाला होता, अशरफ लेवेन या संघाविरोधामध्ये होता तो. जेव्हा तीन षटकार मारून ह्याच अब्दुल्लाने तो सामना जिंकवला होता. कदाचित आज अब्दुल्ला काय करतो हे पाहण्यासारखं असेल. ते पालघर होतं, हे विक्रोळी आहे. आणि आज देखील त्याच्या पालघर! षटकार पाहायला भेटतोय. काय भिरकावलाय, काय पाठवलाय चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. तुझ्यासाठी आम्ही का ओरडत होतो, तुझ्या नावाची आम्हाला का ओळख होती आणि का हौस होती, हे दाखवून दिलंय. आणि 2 दिवसातला हा सगळ्यात मोठा षटकार जर कोणी मारला असेल, तो पण लेफ्ट हँडेड बॅट्समनच्या बॅट मधून, तो म्हणजे फक्त अब्दुल्ला असेल. काय फटका होता. मला असं वाटलं गोलंदाज तुझ्या घरचा आहे, त्याचा चुलता आहे. काय बॉल टाकला, फुल टॉस बॉल. आकाश 59 झालेत. अब्दुल्ला साठी 3 षटकार लगवल्यास सुलतान कडून तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बॉल दिले. आणि आकाश 59 झाले. त्यावेळी 3 चेंडूवर षटकार मारले होते. आताही त्याच्या वाट्याला 3च चेंडू आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार मारलाय. उरणार ते 2 चेंडू काय करतोय अब्दुल्ला, हे देखील पाहायचं आहे. म्हणजे 3च चेंडू अब्दुल्लाच्या वाट्याला येतात की काय प्रत्येक वेळी. त्याच्या षटकाराने पाठचा पडदा पडला काय बघा जरा. आपले जे टीम आपले जे ऑर्गनायझर्स आहेत, क्रू मेंबर्स, प्लीज लक्ष द्या. अब्दुल्लाच्या या षटकाराने वादळ देखील निर्माण केलंय, पडदे देखील पडलेत. जरा प्लीज आपलं कोण असेल जरा जाऊन बघा प्लीज. स्कोर झालाय 59. शेवटचे 2 चेंडू अब्दुल्लाच्या वाटेला आलेले 3 चेंडू, त्यापैकी एका चेंडूवर त्याने षटकार मारला. आणि शेवटचे 2 चेंडू कसे खेळणार अब्दुल्ला. पुन्हा एकदा मारायचं होतं. यावेळी मिस टाइम स्ट्रोक पाहायला भेटतो, परंतु व्हाईट बॉल असणार आहे. स्वतःच्या डोक्याला हात लावतायत, परंतु व्हाईट बॉल. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. 60 धावा झाल्यात धाव फलकावर. शेवटचे 2 चेंडू. दबाव नक्कीच दिसतोय गोलंदाजावर. बॅट बघा, बॅट स्विंग बघा, त्याची बॅट स्विंग मध्ये पॉवर आहे. जर हा लागला तर कदाचित वाईन शॉपला देखील गाठील असं मला वाटतंय. बघा ज्या ताकदीमध्ये दिसतंय सर. वाईन शॉपला गेला सगळेच बॉल आणायला जातील. माझं म्हणणं तेच आहे नक्कीच. परंतु पाहू शकता गती परिवर्तन पाहायला भेटलंय. थोडासा स्लो रन पद्धतीचा चेंडू थोडासा मागे ठेवला होता आणि बुद्रुक यांनी गोलंदाजी खूप चांगली केली. आता शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू अंत चांगला घडेल का नाही. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न ओव्हरथ्रोच्या स्वरूपात दुसरी धाव पूर्ण. पाहूया आपण तिसरी धाव पूर्ण होणार का. तिसऱ्या धावेसाठी रनआउट असणार आहे, परंतु चांगला प्रयत्न. अतिशय विचार केला. अतिशय गलिच्छ असं क्षेत्ररक्षण केलं. मी म्हणेन काही आवश्यकता नव्हती, काही गरज नव्हती. 2 धावा, जिथे 1 धाव मिळाली तिथे 2 धावा अतिरिक्त मिळाल्या. याच तुमच्या मॅच विनिंगच्या साठी एक फॅक्टर ठरू शकतो. तर पाहूया, थोड्याच वेळा जुळूया. घेतो क्षणभर विश्रांती. पुन्हा एकदा जुळूया. स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व 3रा दिवस 2रा. बस नक्कीच 62 धावा झाल्यात आणि 63 करायचे. यस, इम्पॅक्ट प्लेयर या ठिकाणी यूज करतायत. प्रिशायलन ब्लू स्टार प्रभाकर सर इन टीम खेळताना पाहायला भेटेल. आणि शिगवन जे आहेत, पंकज शिगवन, ते बाहेर जातील याची नोंद घ्या. इम्पॅक्ट प्लेयर आपल्याला पाहायला भेटेल. 63. दुसऱ्या इनिंग मध्ये जोडली जाऊ आपल्याशी नक्कीच. करण भुजबळ, माझ्या होते प्रफुल्ल डांगळे देखील आमच्याशी जोडले जातात. डांगळे, जर वेळ असेल तर 2 मिनिटं आपण मंचकावर देखील यायचंय. थोडासा वेळ आपला द्या, जास्त वेळ नको. आणि करण भुजबळ कुठे असतील यायचं. करण
चला लवकर सामना सुरू करायचा आहे. या मॅचसाठी विलंब होतोय आपल्याला. यानंतर क्वालिफायर नंबर 2 ची मॅच पाहायला भेटेल, त्यानंतर एक्झिबिशन मॅच. त्यामुळे थोडीशी घाई करायची आपल्याला विनंती करतो. बेस्ट ऑफ विक्रोडी वर्सेस बेस्ट ऑफ कांजूर भांडूप ही मॅच आपल्याला यानंतर एक मॅच असणार आहे क्वालिफायर नंबर 2 ची, आणि त्यानंतर ती मॅच असणार आहे, याची नोंद घ्या. आणि त्यानंतर फायनल या स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीची. पहिल्या षटक घेऊन येतात गोलंदाजी मार्कवर राहुल वराडकर, आणि टायमर इथे सुरू होत आहे. तर कृपया आपण लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. सेकंड इनिंगला म्हणजे दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 63 करायचे आहेत. बॅटिंगसाठी येत आहेत जयद आणि प्रज्योत पाटील. बाळा पाटील यांचे सुपुत्र प्रज्योत पाटील यांना नॉनस्ट्राईक एंडला पाहू शकतो. मैदानाच्या आतमध्ये थोडंसं वादळ आलंय, थोडंसं थांबायचं आहे. टॉम आलाय म्हणून वादळ आलंय काय? ही हवा पाहू शकता आपण कुठल्या दिशेला हवा आहे. भगवे झेंडे आपल्याला सांगतील की कुठल्या दिशेला हवा चालली आहे, आणि फलंदाजाला त्याचा फायदा होऊ शकतो. पहिला चेंडू घेऊन राहुल वडाडकर, आणि ऑन साईडला खेळलाय राहुल पौडकर देते होते, आणि निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. सुरुवात झाली दुसऱ्या डावाला, आणि आपण पाहताय स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व तिसरं पर्व, ज्यावर आम्हा सर्वांना आहे गर्व, असं आमचं अभिमानाचं आणि स्वाभिमानाचं तिसरं पर्व. यामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि महत्वपूर्ण मॅच. फुललेंचा चेंडू हवेत. यावेळी कॅचची संधी आली होती. रितेश पाटील चेंडूच्या खाली येत आहेत. यास कॅच पूर्ण केला जातोय, आणि पहिला गडी पहिला हादरा लागतोय तो टीम रिलायबल युनिक चॅम्पियन संघाला. जयद यांना मैदान सोडावं लागतंय. पहिल्या विकेटचं पतन. जयद चले अपने वतन. ज्या जयद यांच्या खांद्यावर या पूर्ण मॅचची जिम्मेदारी होती, त्या जयद जो माघारी परत आहेत, त्यामुळे थोडीशी खळबळ आपल्याला पाहायला भेटते रिलायबल युनिक चॅम्पियन यांच्या संघांच्या खेळाडूमध्ये. परंतु कुठेतरी कोणाला तरी डावाला सावरावं लागेल, कारण क्रिकेट एकाच्याच जीवावर खेळला जाणारा खेळ नाही आहे. बॅटिंग करावी लागेल तुम्हाला. स्कोर फार कमी आहे, 63 करायचे आहेत, परंतु इथून कुठेतरी मॅचला पुढे घेऊन जावं लागेल, स्कोर कार्डला पुढे घेऊन जावं लागेल. रिजवान खुरेशी हे देखील एक मोठं नाव आहे, त्यामुळे रिजवान देखील एक चांगले फलंदाज आहे. मला माहिती आहे टागोरनगर परिसरातून बिलॉंग करतात, आणि खूप चांगलं क्रिकेट रिजवान यांच्या माध्यमातून देखील आम्ही पाहिलं. बॉलिंग बॅटिंग खूप चांगली करतात रिजवान. तेच रिजवान मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दुपारच्या सत्रामध्ये पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये वारा देखील पाहायला भेटतोय आपल्याला, आणि त्याच वाऱ्याचं थोडंसं सहकार्य लाभू शकतं ते फलंदाजी करणाऱ्या टीमला देखील. यावेळी फ्लिक केला, कॅचची संधी. टायगर तिथे होते, आणि थोडासा चेंडू अगदी पाहिला तर टायगर पासून लांब पडला होता, म्हणजे शॉर्ट लेगच्या दिशेने. हा कॅच पूर्ण झाला असता तर अजून एकदा जल्लोष पाहायला भेटला असता, परंतु एक धाव पूर्ण केली जाते. आणि तुम्ही फिल्डिंगच्या साह्याने देखील मॅचेस जिंकू शकता. फिल्डिंग फॅक्टर खूप महत्त्वाचा असतो. मध्ये जेव्हा जॉन्टी रोड्स अगदी सबस्टिट्यूट म्हणून आले होते, आणि सबस्टिट्यूट म्हणून आले आणि 5-6 कॅचेस घेतल्या, आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ॲज अ सबस्टिट्यूट म्हणून घेऊन गेले होते ते. त्यामुळे फिल्डिंगच्या फॅक्टर तुम्ही जिंकू शकता. जॉन्टी रोड्स त्यावेळी 92च्या वर्ल्ड कपला यावेळी कव्हर्सला खेळले, वेटचा कॉल दिलाय, डायरेक्ट हिटची संधी होती. बॅकअपला पाहिले तर खेळाडू राहुल तेथे होते. एक धाव पूर्ण केली जाते.
उलटा जोता समोरच्या दिशेने खेळून काढलाय. मिड ऑफला खेळाडू होते तिथे रितेश पाटील. धाव चेंडू पाहायला भेटतोय. काय बॉलिंग होते, काय फिल्डिंग होते, मैदानाच्या आतमध्ये सगळंच काही पाहायला भेटतं आपल्याला. आणि निमित्त आहे ते स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीचं सीझन 3 पर्व 3. सर्व मान्यवर देखील आमच्या जोडले गेले. ती ट्रॉफी पाहिली तर 18 किलो वजनाची ही ट्रॉफी. 6 संघ, 72 खेळाडू आपल्या विक्रोळी विधानसभेतील आणि तब्बल 1 लाख रुपये पारितोषिक असलेली, सर्वाधिक पारितोषिक असलेली या मैदानातील पहिली स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते, ती स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी. आयोजक आहेत आकाश पवार. यावेळी सन्मान दिला या चेंडूला. हलक्या हाताने पुश केला आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या आहेत. पुश करो और खुश रहो. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 1 गडी बाद आणि धावसंख्या झाली आहे ती सर्वच मान्यवरांचे धन्यवाद व्यक्त करतो. आपण आवर्जून वेळात वेळ काढून आला त्या मंचकाची आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. ऋषी लोखंडे येतात गोलंदाजी मार्गावर. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 4. 1 गडी बाद आणि 4 धावा झाल्यात. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर एक चिकी सिंगल पाहायला भेटतो आणि धावसंख्येत वाढ होताना पाहायला भेटते. धावसंख्या झाली ती 9 धावा झाल्या. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यस यावेळी रिव्हर्स खेळलाय. उलटा पुलटा आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये आज चौकार पाहायला भेटतोय. धाव मिळतील त्या 4. चौकार. क्या बात आहे. यावेळी मागील दिशेला म्हणजे फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय.
काय फटका खेळला यावेळी देखील चौकार पाहायला भेटते. रिजवान यांच्या बॅटमधून हा देखील चौकार पाहायला भेटतोय. चौकारावर धावसंख्या देखील पुढे धावताना पाहायला भेटते. धावसंख्या झाली ती 17 धावा. पुढे सरसावले यावेळी समोरच्या दिशेने चेंडू जाणार सीमा पार. यस यावेळी षटकार पाहायला भेटतोय. 2 चौकार 1 षटकाराच्या मदतीने धावफलक देखील पुढे पाहताना पाहायला भेटतोय आणि 23 धावा झाल्या धावफलकावर. आणि या 2 षटकाच्या अखेरीस 23 धावा झाल्या आहेत. 1 गडी बाद आणि 23 धावा. आणि थोडासा समालोचन कक्षामध्ये आपल्याला बदल पाहायला भेटत. करण भुजबळ ज्यांनी काय सॉफ्टवेअर बनवलं होतं आमच्यासाठी ऑप्शनचं, तेच करण भुजबळ आमच्या जोडले जात आहेत. त्यांचं देखील स्वागत करतो आणि पुढील समालोचन आपण त्यांच्या माध्यमातून ऐकाल. यस सुरेख फलंदाजी पाहायला मिळेल. धन्यवाद अजित. सुरेख फलंदाजी इथं मैदानात पाहायला मिळते. रिजवानच्या बॅटमधून धावांचा वेग वाढवला जातोय. चौकार षटकारांची आताशबाजी होताना पाहायला मिळते. आत्ताच बॉलिंग मार्कवर आपण बघू शकतो ते प्रभाकर. VPL ला ज्यांनी बॉलिंग प्राइस घेतला असे गोलंदाज नक्कीच 40+ 50+ आहेत, पण गोलंदाजी नक्कीच सुरेख करतात आणि त्यांच्या हातात धुरा दिली आहे ते कर्णधार राहुलने. कारण ही ते लाईन अँड लेंथ वर मारा करावा लागेल, बॅट्समनला कुठेतरी थांबावं लागेल, स्कोरबोर्डला कुठेतरी व्यसन घालावं लागेल, कुठेतरी कुंपणात अडकावावं लागेल धावसंख्येला. लेक्सरला दिशेने टाकला चेंडू, त्याला हलक्या हाताने टोडवला. जोपर्यंत फाईन लेगला तिथे क्षेत्ररक्षित होईल, फेकी होईल, तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेणार का? दोन्ही फलंदाजांनी मात्र नकार देऊन या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येला एक नवीन आकार दिलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 25च्या घरात. नक्कीच एक मोठा हादरा बसला होता. राहुलने झायदला माघारी परतवलं होतं, पण त्याची जागा घेत रिजवान आणि प्रज्योत सुरेख बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. टागोनगर आणि कांजूरमार्ग क्षेत्रातील दोन्ही खेळाडू सामना करतील प्रभाकर यांच्या पुढील चेंडूचा. खोलवर पुढे टाकलेला चेंडू, त्याला मात्र कव्हरच्या दिशेने टोलवलाय. कार्पेटच्या साह्याने चेंडू जातोय सीमारेषा पार आणि स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये येतोय अजून एक चौकार. या 4 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्येला मिळतोय नवीन आकार. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 29च्या घरात. पुरुषा 11 ब्लू स्टार संघाला कुठेतरी गोलंदाजीमध्ये सापळे रचावे लागतील, क्षेत्ररक्षणाचं जाळं पसरावं लागेल, धावांना कुंपण घालावं लागेल, कारण त्यांना डिफेन्स करायचे. आता एकूण
63 धावा. आताच माझे स्कोरर मित्र सांगत होते आतापर्यंत ज्या ज्या संघाने चेस केलंय त्या सर्व संघांनी इथे विजय प्राप्त केलाय. या सामन्यात काय घडणार? हलका रन टोलवलाय मिड विकेटचा फिल्डर मागे. जोपर्यंत तिथे फेकी होईल तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र माघारी धाडलाय. इथे रिजवानला थांबवलं प्रज्योतने. रिजवानला माघारी धाडलंय आणि 1 धावेच्या मध्ये धावसंख्येला मिळतोय नवीन आकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30च्या घरात. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतीये. सिंगल डबल आणि एक चांगला चौकार. धावसंख्या स्कोरबोर्ड धावता ठेवण्यात यश आलंय. पुन्हा एकदा रिजवानच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतं. हलत्या टोलवला 2 धावा घेणार का? वेगवान रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येला नवीन आकार मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32च्या घरात. दोन्ही फलंदाजांना त्यांनी मात्र हे जाणलंय की चांगला स्कोरबोर्ड झालाय. चांगला पॉवर प्लेचा षटकांचा खरपूस समाचार घेतलाय आणि एक चांगली धावसंख्या इथं मिळाली आहे. 62 रन्स पाहिजेत इन टोटल. रिव्हर्स स्वीपचा केलेला प्रयत्न LBG अपील करताना दिसत आहेत पण पंचांनी मात्र त्यात इंटरेस्ट दाखवला नाही. निर्धाव चेंडूची होती सांगता. नक्कीच रिजवानने ऋषीच्या एक चेंडूवर सुरेख रिव्हर्स स्वीपचा षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. तसाच काहीचा प्रयत्न इथे करताना पुन्हा दिसला मात्र इथं प्रयत्न फसलाय. पुढील चेंडू प्रभाकर घेऊन येतील ते रिजवानसाठी. समोर टाकलेला चेंडू त्याला मात्र भिरकावलाय. चेंडू मध्ये चेंडू खाली कोण होती ते क्षेत्ररक्षक होते टॉम पण मात्र झेल सुटतोय. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. ही कॅच सुटलीये का? विजयाचा एक चान्स सोडलाय का? दॅट्स अ क्वेश्चन. क्षेत्ररक्षणातील चुका महागात पडू शकतात कारण चान्सेस क्रिएट होतील. ज्या पद्धतीने प्रज्योत आणि रिजवान बॅटिंग करतोय कमी चान्सेस क्रिएट करतायत. चांगली समजदारीपूर्ण बॅटिंग करताना दिसत आहेत पण तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येत बदल होऊन स्थिरावती येते 33च्या घरात 1 गड्याच्या मोबदल्यात. हितगुज पाहायला मिळतंय. प्रिशा 11 ब्ल्यू स्टार संघामध्ये ड्रिंकच्या माध्यमातून एक हितगुज पाहायला मिळतंय. नक्कीच संवाद साधावा लागेल. इथून पुढे अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि त्या 4 षटकांमध्ये धावांची आवश्यकता असेल ती मात्र 29. माफ करा 30 धावांची गरज असेल. क्षणभराच्या ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा वळूया मॅच कडे. चौथा षटक देण्यात आले ते अब्दुल्ला. नक्कीच एक चांगला गोलंदाज म्हणून लावलौकिकात आलाय. ह्या मैदानात चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. KSSL असेल VPL असेल त्यानंतर आता स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी परवा 3रे त्यामध्ये अब्दुल्ला गोलंदाजी करेल तर रिजवानला. दोन्ही खेळाडूंचा विचार करता टाकोनगर पट्ट्यातूनच येतात. एकमेकांच्या अपोजिट नेहमी प्रॅक्टिस करत असतात. एकमेकांचे डावपेच नक्कीच एक दुसऱ्याला माहिती आहेत. त्या डावपेचांचा कसा उपयोग करणार
आणि अब्दुल्ला रिझवानचा विकेट घेणार का? रिझवानला थांबवण्यात यश येणार का? जोरदार टाकला चेंडू, पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. संधीचं सोनं मात्र करता आलं नाहीये. संधी आता तो निघतीये ते 4च्या स्वरूपात. या 4 धावाच्या मदतीने धावसंख्येला मिळतोय नवीन आकार. धावसंख्या जाऊन स्थिरावतीये ती 37च्या घरात. नक्कीच एक जीवदान भेटलं होतं, पण इतर रिझवानची बॅट थांबत नाहीये आणि हे दुसरं जीवदान. कॅचेस बंद मॅचेस म्हटलं जातं, कॅचेस पकडाव्या लागतील. जर काय सामना जिंकायचा आहे तर हे हाफ चान्सेस कन्वर्ट करावे लागतील. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा केला प्रयत्न, फसलाय. चेंडूने घेतला यष्टीचा वेध, झालाय त्रिपाचित आणि रिझवानला इथे माघारी परतावा लागेल. काय वेग दिसला, काय अचूकता दिसली. सुरेख खोलवर टाकला चेंडू. यॉर्कर लेनचा चेंडू वेगाने मात्र बीट केलं ते रिझवानला आणि रिझवानला इथे माघारी परतावा लागेल. नक्कीच सुरेख बॅटिंग करत होता. सामन्याचा विचार करता नक्कीच एक चांगल्या स्थितीत आणून ठेवलंय आपल्या संघाला. इथून मात्र जर का विजयश्री खेचायचा असेल तर मेहनत करावी लागेल. थोडस पाड जड आहे ते सध्या. रिलायबल युनिक चॅम्पियन नक्कीच पाड थोडस जड आहे, पण मात्र प्रिशा 11 ब्ल्यू स्टारचं इथून अजूनही मॅच संपलेली नाहीये. विकेट एक मोठा गडी मिळवण्यात यश आले. प्रचोद तिथे अजूनही नॉन स्ट्राईकवर आहेत आणि गौरव ढगे, ज्या व्यक्तीला आपण चर्चेपासून कधीच दूर नाही ठेवू शकत असा ढगे नेहमीच सगळ्यांचा चर्चेचा विषय असतो आणि प्रत्येक चर्चेत ते एक विषय मांडत असतात. आता मात्र क्रिकेटमध्ये काय करणार, बॅटने आता खेळायचंय. किती धावा कुटणार, आपल्या संघासाठी किती धावा जमवणार आणि विजयश्रीमध्ये आपलं नाव कोरणार का, ह्याकडे सर्वांच्या नजरा असतील. पुन्हा एकदा अब्दुल्ला बॉलिंग मार्कवर सज्ज. लोअर फुल टॉस त्याला मात्र विळकावला. रन आउट. धावचीची संधी निर्माण नक्कीच झाली होती. काही क्षण नक्कीच आतुरता निर्माण झालेली, मात्र एक धाव सुखरूप आणि या एक धावेच्या मदतीने एकूण धावसंख्येत झाला बदल. धावसंख्या स्थिरावतीये 38च्या घरात. प्रज्योत पुन्हा एकदा सुरेख टाकला चेंडू, त्याला मात्र चांगला टोलवला. 0 पर्यंत फील्ड होईल तिथे टॉम दिसले आपल्याला चांगली फिल्डिंग करताना. चांगला थ्रू इथे पाहायला मिळाला. 2 धावेवर समाधान मानावं लागलं आपल्या संघासाठी. 2 धावा रोखल्यात. 2 धावा रोखण्यात यश आलंय ते संकेत यांना. फोर्टी रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. 40 धावा. पुढे साथ पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने आपल्याला चेंडू तिथे रितेश दिसत आहेत. जोपर्यंत रितेश पोहोचतील तोपर्यंत या 4 धावा. चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्येला मिळतोय नवीन आकार. धावसंख्या जाऊन पोहोचला आपला आवडतीचा नंबर 44. आणि या 44 धावसंख्येतून आठवण झाली ते आमचे विशाल मित्र 44. चेंडू गणिक समीकरण बदलतायत. समीकरण बदलून समीकरण झाले ते 19 चेंडू आणि 19 धावा. कव्हरच्या डोक्यावरून टोलेला चेंडू, खोलवर टाकला चेंडू, मात्र टॉम एंगेज असतील. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण आणि एक सुरेख फेकी पाहायला मिळाली. धावाची संधी निर्माण होतीये का, मात्र इथे नेम चुकला. जवळजवळ 50 मीटरचं अंतर धावून इथे पूर्ण केलं आणि त्या चेंडूला रोखलं. आपल्या संघासाठी पुन्हा एकदा 2 धावा रोखण्यात यश आले त्या टॉमला.
4 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धाव संख्येचा विचार केला असता 46 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अठरा चेंडू 17 धावांची गरज. अठरा चेंडू 17 धावांची गरज. स्विंग बॉलची ओव्हर हाताळताना दिसतील ते राहुल. कर्णधार आहे तर पॉवर प्लेची सुरेख ओव्हर हाताळली होती. त्यानंतर आता मात्र एक इम्पॉर्टंट ओव्हर असेल ही स्विंग ओव्हर. इथून जर का विचार करता सामन्याचा 18 चेंडू 17 धावांची गरज आहे. इनफॉर्म बॅट्समन प्रज्योत तिथे दिसतोय, त्याची साथ देतोय तो गौरव ढगे. गौरव ढगे म्हणतात T20 मध्ये ज्याने मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावला होता असा गौरव ढगे. नक्कीच बॅटवर बॉल घेण्याची क्षमता आहे, चांगली फटकेबाजी त्याच्या बॅटमधून वारंवार पाहायला मिळते. नक्कीच प्रॅक्टिसला इथे रोज उपस्थित असतात, धडाकेबाज प्रॅक्टिसमध्ये फलंदाजी करताना दिसतात तेच गौरव ढगे. सामना करतील तर राहुलचा स्विंग बॉल. आतमध्ये आलेला चेंडू त्याला मात्र हलक्या हाताने खेळलाय. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत एकदा पुन्हा दुसरी धाव आणि धावबाची इथे संधी. पंचांनी मात्र इशारा दिला तो थर्ड अंपायर. नक्कीच डिसिजन पेंडिंग असेल. नक्कीच रिझर्व पेंडिंग असेल. चांगला थ्रो पाहायला मिळाला. टायगर तिथे होते. विकेट इम्पॉर्टंट आहे कारण एक रनही वाचणार आहे, एक फलंदाज माघारी परतणार आहे. 18 चेंडू 17 धावांची गरज असताना मैदानात काय घडतंय. हलक्या हाताने टोललेला चेंडू फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा घेण्याचा केलेला प्रयत्न आणि दुसऱ्या धावेवर धावबाची झालेली संधी. डिसिजन पेंडिंग असेल. थर्ड अंपायर इथे बघतायत. नक्कीच युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आणि पंचाचा निर्णय येतोय तो नॉट आउट. धन्यवाद पंच, धन्यवाद कॅमेरामॅन. नक्कीच संधी निर्माण झालेली आशा पल्लवित झालेल्या प्रिशा 11 ब्ल्यू स्टारच्या. मात्र या 2 धावा मिळतील. नॉट आउटचा इशारा आणि ह्या नॉट आउटमुळे 2 धावांच्या मदतीने धावसंख्येला मिळतोय नवीन आकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 48 धावसंख्येवर. सुरेख फलंदाजी पाहायला मिळतीये. हल्ला चढवला जातोय नक्कीच आणि ह्या 4 धावांच्या मदतीने स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतोय 50 पार 52. जोडा टाकल्या चेंडू. कॅचची संधी निर्माण झाली होती. कॅच सुटतोय. राजन इथे होते. राजन थोडेसे एंगेज तर नक्कीच होते कॅच मध्ये, पण कॅच सुटतीये आणि या 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा मिळतोय धावसंख्येला नवीन आकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 54च्या घरात. यानंतर होणारा सामना असेल तर सदा 11 संघ आणि विजयी संघ. आत्ताची चालू मॅच आहे त्यातील विजयी संघ. पुन्हा एकदा त्याला बॅकफुटवर जाऊन कट केलाय जोपर्यंत आणि इथे मात्र चेंडू जातोय सीमा रेषा पार. स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये हा पुढील चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्येला मिळाला एक नवीन आकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 58च्या घरात. नक्कीच रिलायबल युनिक चॅम्पियन विजयश्री आपल्या पारड्यात टाकताना दिसत आहेत. खोलवर टाकला चेंडू त्याला खेळलाय
मिडॉनच्या दिशेने इथे मात्र गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक कोण होता तर ऋषी. नक्कीच एक सुरेख क्षेत्ररक्षक म्हणून ज्याकडे पाहिलं जातं. औपचारिकता मात्र पूर्ण करताना दिसला. या एक धावाच्या मदतीने विजयश्री आपल्या पडद्यात टाकलाय. तो रिलायबल युनिक चॅम्पियन संघाने विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. तर नक्कीच ह्या सामन्यात जो पराजय ठरलाय त्या संघाला हार्ड लक म्हणेल. चांगला क्रिकेटचा खेळ पाहायला मिळाला. नक्कीच धावसंख्या कुठेतरी थोड्याशा कमी होत्या आणि त्याचाच फायदा तो काय फलंदाजांनी घेतला. खरपूस समाचार घेताना दिसला तो रिझवान आणि त्याचाच परिणाम तो काय सामना सहजरित्या जिंकण्यात यश आले ते रिलायबल युनिक संघाला. चेंडू द्यायचा आहे. दे बॉल दे. बॉल जमा करायचा आहे. राजन बॉल दे. अरे नाही चेतन